जग बदललं महाराज. आता याच्यात शब्द आहेत दळण कांडण. जेवण तर पहिल्यासारखंच आहे आज. आता बदललंय होणार आहेत पहा, झपाट्यानं बदलायला जग. मला एक माणूस म्हणला, महाराज तुम्ही मागच्याच गोष्टी सांगता. अहो जमाना बहुत बदल गया है. किती बदलला सांगू का महाराज. जुन्या काळामध्ये लोक घरी खायचे, पंक्ती नसायच्या. घरी खायचे म्हणजे आपल्या घरीच जे भेटलं ती खायचं. कुठून तरी काय लोक आमच्याकडं काय खात होते पहा, त्याला बरबटा का काय म्हण आहे का नाही, बरबट्याच्या भाकरी. आणि ते पचत नव्हतं म्हणले, गुडगुड गुडगुड वाजायचं पोट नुसतं फुलग. आणि ते बळच आणायचं कसं तरी मागून, मग ती भाकरी सुरू तिकडं तव्यावर सगळे टोकून बसलेले माणसं. अवघड होतं महाराज. पण लोक घरी खायचे आणि डबा घेऊन जुन्या काळामध्ये आप जमाना बहुत बदल गया है. लोक बाहेर कुठं बी खातेत आणि कार्यक्रम घरीच करते. इतकं जग पुढं गेलं. विठाला विठाला माता माऊलीचं राज्य आलं पहा. हे अभंग खरं बायानं म्हणायला पाहिजे. त्याच्या लागी झालाय कार्यक्रम. कारण इथं ओवी हे शब्द आहे. ओवी आहे ना, राम वेळोवेळा आम्ही गाऊ. ओवी ओवी म्हणजे ओव्या. आणि ओव्या बाया कुठं म्हणतात. पंचमीच्या दुसऱ्या दिवशी काय असतं, भलुबा. भलुब्यात म्हणतात काय ओव्या. भलुब्याचे ते गाणे असतात. ओव्या कुठं, जात्यावर बरोबर आहे ना. मग त्याचं राज्य कमून आलं म्हणायला मी, जातच राहिलं नाही. ओव्या म्हणायचं कामच राहिलं नाही. जुन्या बायाकडं, जुन्या जेवढ्या माता वर्ग असेल त्यांना माहीत आहे जातं होतं. आजही आहे माता वर्गाकडं काही काही म्हाताऱ्या बायानं सांभाळून ठेवलं जातं. कशाची डाळ करायला आहे का नाही, ते दळी त्यात जात कस काय गेलं असं बरं. त्याला रागच आला. ते म्हणला असाल मी एकाच जाग्यावर बसून, आणि कोणी म्हणतो जातोच कसा म्हणलं ते कदरलं. काय गोड गाणे म्हणायच्या बाया महाराज जुन्या काळामध्ये बरं का अण्णा. फक्त त्याच्या गाण्यामध्ये एक दोष होता. नाही आता नका काढू तो दोष, कारण जातच राहिलं नाही ना. त्याच्या गाण्यातला दोष तुम्हाला सांगतो एकच होता. त्या खायच्या सासरचं, पुढचं कळलं तुम्हाला. खायच्या सासरचं आणि गायच्या माहेरचं. वाट जरा वाट सरा काय पाहतो वाड्याला, आणि सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. गुडगुड 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 होत ना असं. अरे आम्ही म्हणलो सोन्याचं कुलूप म्हणल्यावर अवघडच दिसतंय बाबा. हे गावच अवघड दिसायलंय. मग ह्या मावशीचं माहेर कुठलं, भावाच्या वाड्याचं सोन्याचं कुलूप ना. म्हणले चालू ते एकदम ध्यानात आलं. म्हणलं लय लांबचं गाव सांगितलं तुम्हाला ध्यानात यायचं नाही. अण्णाचं गाव म्हणलं. गेलो तर आम्ही म्हणलं अण्णा हे काय मिळेल. ती बाई म्हणत होती सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या वाड्याला. म्हणले बरोबर आहे ना. मग आधी हसले, ते उत्तर सांगायच्या आधीच हसले. ते म्हणले वा 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 काही बाईनं गाणं रचलं. म्हणलं काय, आमच्या गावात म्हणले सोन्या नावाचा एक सावकार आहे.
आणि तिच्या भावाकडं झालं कर्ज. सोन्या सावकाराकडून कर्ज घेतलं आणि त्या सोन्या सावकारानं आपलं कुलूप त्या मग बरोबर आहे ना, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या, असा सगळा मेळ आहे. पण आता आमचं चांगलं झालं महाराज म्हणतात, कारण की आमचं प्रभूचं राज्य आलं. झाले रामराज्य कायवले आम्हासी, धरणी धरी पिके गाई वळल्या म्हैशी, राम वेळोवेळा मेघा ओवे दळिता कांडिता जेविता गे बाई. जुन्या काळामध्ये दळण कांडण हे खूप परिश्रमाचे कामं होते. आज सगळं जग बदललंय, खरंच बदललंय बरं का.